इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. कोणताही उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचं उल्लंघन होत असते. ध्वनी प्रदूषणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 मध्ये पालन करावं, असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंगळवारी 14 ते 19 एप्रिल दरम्यान साजरा होतोय. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी बुधवारी सायंकाळी शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026चे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची पोलीस आयुक्त कार्यालयात संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक पार पडली. पोलीस आयुक्त एम राजकुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी बैठकीची प्रस्तावना पोलीस उपआयुक्त श्रीमती अश्विनी पाटील यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्याचवेळी उत्सव सांगता मिरवणुकीत रविवारी 19 एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजविण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सूचना मांडल्या. त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी त्या कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांचं स्वागत करून त्यांनी मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले. यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नयेत, नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल, असंही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सूचित केलं. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचा आभार करण्यापूर्वी शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस घेतील, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली. याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपआयुक्त मुख्यालय गौहर हसन, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्रीमती अश्विनी पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण विभाग 1, दिलीप पवार विभाग 2, सुधीर खिरडकर वाहतूक शाखा, राजन माने गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित विशेष शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री नियंत्रण कक्ष, तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त कारंजे, धर्मादाय आयुक्तकडील निरीक्षक आसिफ शेख, कार्यकारी अभियंता महावितरण राजकुमार पाटील, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे आदी अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे, शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.